राजेश जगताप लिखित कौशल्येचा राम प्रकरण दुसरं सुलक्षणी राम मा निषाद प्रतिष्ठां त्वं गमः शाश्वती ही समः यत्क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम. महर्षी ध्यानावस्थेतून जागे झाले तेव्हा त्यांचं सर्वांग घामाने भिजलं होतं. अंगाला कंप सुटला होता. त्यांनी भयभीत नजरेने आजूबाजूला पाहिलं. त्यांच्या कुटीच्या दारात नारद मुनींसह साक्षात परमपिता ब्रह्माजी अवतरले होते. त्यांना पाहून महर्षी क्षणभर अपराधी भावनेने ओशाळले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या अवस्थेत त्यांना मुनीवर आणि परमपित्याला वंदन करण्याचंही भान राहिलं नाही. महर्षींची ती दारुण अवस्था बघून मुनीवर म्हणाले, काय झालं महर्षी, आपण इतके कष्टी का झाला आहात? नारद मुनींच्या या प्रश्नाने महर्षींच्या स्मृती जागल्या. काल रात्री भोजनानंतर आपण आश्रमाशेजारच्या वटवृक्षाखाली बसलो असताना पृथ्वी भ्रमणासाठी निघालेल्या मुनिवरांचं आगमन झालं. नारायण नारायण. यावं मुनिवर, आपण आलात फार बरं झालं. आमचं मन काहीसं विचलित झालं होतं. मन विचलित झालं आणि तेही तुमच्यासारख्या महान तपस्वीचं? नारायण नारायण. मुनिवरांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं. होय मुनिवर, तपश्चर्येच्या वाटेवर आपण आम्हास घेऊन गेलात आणि त्या पापी रत्नाकराचा वाल्मिकी झाला. पण मुनिवर, मनात खोलवर दडलेला भूतकाळ कधीतरी एकांत समयी आतून ओरडून विचारतो, अरे रत्नाकर जर पापी क्रूर निष्ठुर होता तर मग पुण्यवान कोण आहे? दयाळू क्षमाशील कोण आहे? मानवी जीवनातल्या संघर्षानं खचून न जाता मर्यादांचं पालन करीत आयुष्य जगणारा एखादा तरी आदर्श पुरुष या धर्तीवर असेल का? मुनिवर, मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग मन बेचैन होतं, अस्वस्थ होतं. नारायण नारायण. महर्षी, आपल्या पहिल्या भेटीत मी तुम्हाला तुमच्या पापमुक्तीसाठी रामनामाचा जप करण्यास सांगितलं होतं, आठवतंय का? मुनिवरांनी विचारलं. हो मुनिवर, आणि माझ्या कुटुंबियांवर मी त्यावेळी इतका संतापलो होतो की मला साथ देणार नसाल तर मरा असं म्हणालो, आणि परतीच्या वाटेवर माझं ऐकणार नसाल तर मरा, मला साथ देणार नसाल तर मरा, मी तुमच्या अन्न पाण्याची सोय करणार नाही, आता उपाशीच मरा. आणि हेच मरा मरा म्हणत मी परत आलो. मनशांतीसाठी तुम्ही मला राम राम असा जप करण्यास सांगितलं, पण माझ्या कुटुंबियांनी मला झिडकारल्यानं इतका संताप झाला होता की मला रामही म्हणता येईना. परतीच्या वाटेवर तोंडात बसलेल्या मरा मराचाच जप करू लागलो. भूतकाळातला तो प्रसंग आठवून महर्षींच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू व्हायला लागले. त्यांना धीर देत मुनिवर म्हणाले, नारायण नारायण. महर्षी, स्वतःला सावरा. मी तुम्हाला ज्या रामनामाचा जप करायला सांगितलं होतं तोच राम या धर्तीवरील सुलक्षणी आदर्श पुरुष आहे. ज्याच्या उलट्या नावाचा जप करूनही तुमच्यातील रत्नाकर नष्ट झाला, त्याच रामाची कथा मी आज तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्यातला तो रत्नाकर पुन्हा कधीच परतून येणार नाही, आणि रूप पालटूनही आला तरी त्याला पाहून तुमचं मन विचलित होणार नाही. ऐका. नारायण नारायण. नुसतंच राम हे नाव माहीत असलेल्या आणि त्याला कधीही न पाहिलेल्या रामाविषयी जाणून घेण्यासाठी महर्षींचं मन आणि कान
आतुरले होते. मुनिवर पुढे सांगायला लागले, महर्षी वर पहा. चंद्र पूर्ण प्रकाशित असूनही त्याच्या प्रकाशात जी शीतलता आहे, राम तसाच आहे. शांत, शीतल, सुलक्षणी. नारायण नारायण. महर्षींनी मुनींना मध्येच थांबून शंकित स्वरात विचारलं, सुलक्षणी? अशी कोणती लक्षणं आहेत जी फक्त रामात आहेत आणि इतरांमध्ये नाहीत? कोन्वस्मिन सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. महर्षींचा प्रश्न अगदी योग्य होता. त्याचं निरसन व्हावं म्हणून मुनीवर उत्तरले, महर्षी, राम लक्ष लक्ष लक्षणांचा धनी आहे, पण त्यातली काही ठळक लक्षणं सांगतो, ऐका. नारायण नारायण. लक्षण पहिलं, राम गुणवान आणि चारित्र्य संपन्न आहे. नारायण. लक्षण दुसरं, राम वीर्यवान अर्थात शूर आणि पराक्रमी आहे. नारायण नारायण. आणि असंच एक एक लक्षण मुनीवर आनंदानं सांगू लागले आणि महर्षी आपल्या चित्तवृत्ती ढळून न देता ऐकत राहिले. राम धर्मज्ञानी आणि धर्माचरण करणारा आहे. नारायण नारायण. राम कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाण ठेवणारा आहे. नारायण नारायण. राम सत्यवचनी आणि एकवचनी आहे. नारायण नारायण. राम दृढवत म्हणजे मर्यादेचं पालन करणारा आहे. नारायण नारायण. राम सर्वभूतहित म्हणजे सर्वांचं मंगल चिंतणारा आहे. नारायण नारायण. राम विद्वान आहे. नारायण नारायण. राम सामर्थ्यवान आहे. नारायण नारायण. राम सदैक प्रीतदर्शनी म्हणजे स्मितवदनी आहे. नारायण नारायण. राम आत्मवान म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणारा आहे. नारायण नारायण. राम जितक्रोधी अर्थात क्रोधावर नियंत्रण मिळवणारा आहे. नारायण नारायण. राम दयुतिमान म्हणजे तेजस्वी आहे. नारायण नारायण. राम अनसूयक अर्थात कोणाचाही मत्सर न करणारा आहे. नारायण नारायण. राम बिभती देवाश्च म्हणजे रणांगणावर त्याला पाहून देवही घाबरतात असा पराक्रमी वीर आहे. नारायण नारायण. महर्षी, रामाच्या ठायी असलेली आदर्श पुरुषाची लक्षणं इतर कुठल्याही पुरुषात आढळत नाहीत, तरीही त्याला यत्किंचितही गर्व झालेला नाही, कारण राम साक्षात भगवान श्री विष्णूंचा अवतार आहे. नारायण नारायण. रामाठाई असलेली सुलक्षणं ऐकून आणि ती धारण करणारा राम साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे हे समजताच महर्षींच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. त्यांच्या मनात रामाची एक सोज्वळ, शालीन, सुहास्य वदनाची छबी तयार झाली. त्यांना त्यांचा भौतिक देह त्या छबीत विलय पावत असल्याचा भास झाला. आपल्यालाही रामाचा सहवास लाभावा असं मनोमन वाटू लागलं. त्यांचा मानस ओळखून मुनिवर म्हणाले, नारायण नारायण. महर्षी, रामनामाचा महिमा अगाध आहे. तुमची मनीषा आम्ही जाणली. आता तुम्हास भगवान विष्णूंच्या अवताराचं प्रयोजन कळावं म्हणून रामजीवनाची कथा थोडक्यात सांगतो.
पृथ्वीवर असुरी प्रवृत्ती वाढीस लागल्या आणि धर्मावर संकट आलं म्हणजे त्याचं पुनःस्थापन करण्यासाठी भगवान विष्णू अवतार घेत असतात. हा त्यांचा 7वा अवतार आहे. नारायण नारायण. द्वापार युगात पुन्हा धर्मावर संकट येईल आणि तेव्हा भगवान विष्णू कृष्णरूपात अवतार घेतील आणि समस्त मानव जातीला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असा संदेश देऊन धर्माप्रती जागरूक करतील. पण तो काळ अजून हजारो वर्ष दूर आहे. अविरत चालत असलेलं कालचक्र त्याची जबाबदारी निश्चितच पार पाडील. नारायण. असो, आता मी तुम्हास भगवान विष्णूंच्या राम अवताराची कथा सांगतो. नारायण नारायण. चंद्राच्या शीतल प्रकाशात मंद गार वारा आश्रमात खेळायला लागला. पशु पक्षी लता वृक्ष निद्रावस्थेत असूनही मुनीवर सांगत असलेली रामकथा एकाग्र चित्तानं ऐकू लागले. ती ऐकता ऐकता महर्षी इतके तल्लीन झाले की काळाचं बंधन झुगारून ते ध्यानस्थ कधी झाले त्यांचं त्यांनाही समजलं नाही. महर्षींची ध्यानस्थ अवस्था जराही विचलित न करता मुनीवर रामकथा सांगत राहिले. मध्यरात्र उलटून गेली. महर्षींच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज साकारल्याचं पाहून मुनीवर प्रसन्न हसले. रामकथा साकार होण्यासाठी एका कोमल आणि तरल भावना असलेल्या कारुण्य धारण करणाऱ्या हृदयाची गती तमसेसारखी प्रवाहित झाली होती. मुनिवरांचे मंद मधुर स्वर महर्षींच्या हृदयात उतरत राहिले. पहाटेच्या सुमाराला महर्षींना ध्यानस्थ अवस्थेत सोडून मुनिवर निघून गेले. त्यांच्यासोबत रेंगाळलेला चंद्र निघून गेला. सगळीकडे शांत झालेलं पाहून एक गडद काळी छाया दबकत दबकत आश्रमात दाखल झाली. ती छाया होती डाकूर रत्नाकराची. इकडचा तिकडचा कानोसा घेत रत्नाकर डाकूची छाया ध्यानस्थ महर्षींजवळ थांबली. त्यांच्याकडे पाहून कुत्सितपणे हसली आणि अगदी हळुवारपणे महर्षींच्या हृदयात घुसली. महर्षींच्या हृदयातले सात्विक शीतल भाव आणि रत्नाकर डाकूचा क्रूर निष्ठुर भाव यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी द्वंद्व सुरू झालं. डाकूचा निष्ठुर भाव काही क्षण वरचढ ठरला. त्यांनी सात्विक भावावर चढाई केली आणि निष्पाप क्रौंच पक्षाचा आनंद हिरावून घेतला. अगदी रामकथेतील आनंदाच्या सुखाच्या प्रसंगी घडलं होतं तसंच. निष्पाप क्रौंच पक्षाच्या अकस्मात मृत्यूनं महर्षींचा सात्विक भाव संतापला आणि क्रूर प्रवृत्तींचा नाश व्हावा म्हणून शापवाणी उच्चारून गेला. महर्षींची ती शापवाणी समस्त चराचराला भयभीत करून गेली. तो एका पारध्याला दिलेला शाप नव्हता, तर एका निर्दयी निष्ठुर मानवी प्रवृत्तीला दिलेला इशारा होता. कोणत्याही सजीवाच्या जीवनातील मिथुन क्रीडा हे केवळ भौतिक सुख नसतं, तर ती प्रजातीच्या अस्तित्वाचं बीजारोपण असतं. सृष्टीच्या निर्मात्यानं ज्याचं त्याचं अस्तित्व टिकून राहावं, त्यात कोणताही खंड पडू नये म्हणून नर आणि मादी यांच्यात भिन्नलिंगी आकर्षणाची भावना उपजतच निर्माण केली आहे. सृष्टीच्या या नियमात कोणत्याही कारणास्तव हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणासही नाही.
सृष्टीवरील 84 लक्ष योनीत जन्म घेतल्यानंतर आत्म्याला मानव योनीतील रहस्यमय मानवी देहाद्वारे जन्म मिळतो. ज्या देहाला पोटाची भूक आणि मिथुन क्रीडा याच्या पलीकडे पाहण्याची, विचार करण्याची आणि आपल्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर तो प्रत्यक्षात साकारण्याची शक्ती प्राप्त झाली आहे. हीच बुद्धी त्याचा विकास आणि विनाशही घडवते. बुद्धीच्या जोरावर इतरांपेक्षा आपलं वेगळं अस्तित्व जपण्याचा आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. या श्रेष्ठत्वातून मिळवलेली कीर्ती, प्रतिष्ठा त्याला त्याच्या ऐहिक जीवनातील इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त मौल्यवान वाटते आणि म्हणूनच महर्षींच्या शापवाणीत माणसाच्या प्रतिष्ठेला, हे व्याधा म्हणजे माणसा, तू अत्यंत निष्ठुर आहेस. प्रेमात मग्न असलेल्या क्रौंच पक्ष्याच्या जोडीपैकी एकाचा तू वध केलायस. तुझं हे कृत्य इतकं घृणास्पद आहे की तुला या पृथ्वीवर कधीही मान सन्मान किंवा प्रतिष्ठा मिळणार नाही. तू अनंत काळापर्यंत अपकीर्त म्हणजे बदनाम राहशील. दिलेला हा इशारा ब्रह्माजींनी महर्षींच्या हृदयात पराकोटीचं कारुण्य निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक वदवून घेतला होता. मुनिवर आणि ब्रह्माजींच्या पायांवर लोळण घेत महर्षी म्हणाले, पितामह, मुनिवरांनी मला सुलक्षणी रामाची कथा सांगूनही माझ्याकडून स्वप्नातही असं आततायी आचरण घडायला नको होतं. पितामह, माझ्याकडून रामाच्या अंगी असलेल्या क्षमाशील आचरणाचा भंग झालाय. तो स्वप्नात झाला असला तरीही तो अपराध घडला हे सत्य आहे. मला खूप पश्चात्ताप होतोय. मुनिवरांनी परमपित्याकडे बघितलं आणि दोघांनीही मंद स्मित केलं. मग मुनिवर म्हणाले, नारायण नारायण. महर्षी, रामकथा ऐकून तुम्हाला तुमच्याकडून क्षमाभावाचा भंग झाला म्हणून पश्चात्ताप होतोय यासारखा दुसरा आनंद नाही. मुनिवर, माझं पहिलं दुःख पाहून तुम्ही मला त्यातून सावरण्यासाठी रामनामाचा जप करण्यास सांगितलं. आता या दुःखातून सावरण्यासाठी मार्गदर्शन करा. पश्चात्तापाच्या वणव्यात माझं तन मन जळून खाक होत आहे. महर्षी, शांत व्हावं. ही परमपित्यानं तुमच्या हृदयात परमोच्च करुणा जागवण्यासाठी रचलेली लीला होती. नारायण. आणि मुनिवरांच्या बोलण्याला दुजोरा देताना परमपिता हसून म्हणाले, मच्छंदा देवते ब्रह्मन् प्रवृत्तेय सरस्वती रामस्य चरितं कृत्स्नं कुरु त्वं ऋषिसत्तम. हे ऋषी श्रेष्ठ, तुमच्या मुखातून ही सरस्वती माझ्याच इच्छेनं प्रकट झाली आहे. आता तुम्ही याच छंदात प्रभू श्रीरामांचं संपूर्ण चरित्र अर्थात रामकथा रचावं. होय महर्षी, जगतकल्याणासाठी रामकथेची तुम्ही काव्यमय रचना करावी अशी आमची प्रबळ इच्छा आहे. तुम्ही नकळत उच्चारलेल्या शापवाणीस या रचनेचा प्रथम श्लोक मानून रचनेस त्वरित प्रारंभ करावा. पितामह, मुनिवरांनी श्रीराम हे साक्षात भगवान श्री विष्णूंचे अवतार असल्याचं सांगितलं. मानवी जीवनातील त्यांची करुण कथाही सांगितली. ती ऐकून मनातले अनिष्ट भाव लयाला गेले. देह आणि मन शुद्ध झालं. इतकं की मनातल्या डाकू रत्नाकराचा उरला सुरला अंशही जळून खाक झाला. श्रीरामांचं सुलक्षणी चारित्र्य आणि मर्यादाशील चरित्र सर्वच माझ्या रोमारोमात भिनलं असता त्याची रचना पुन्हा कशासाठी?
महर्षींचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने योग्यच होतं. पण परमपित्याच्या मनात काही वेगळंच होतं. ते म्हणाले, महर्षी, तुमच्या मनातील, देहातील दुष्ट आणि अनिष्ट प्रवृत्ती त्यांच्या अंशासह नष्ट झाल्या. तुम्ही स्वतः इष्ट आणि पूजनीय झालेले आहात. यासारखा दुसरा आनंद नाही महर्षी. पण महर्षी, हे तुमच्या पुरतं झालं. या धर्तीवर दुष्ट प्रवृत्तीचे अजून अगणित रत्नाकर वावरत आहेत. त्यांना मार्गदर्शन कोण करणार? त्यांचा उद्धार कोण करणार? तुमच्या वाणीवर सरस्वती अवतरली आहे हे आम्ही तुम्हा सांगितलं. तिच्याद्वारे तुम्ही समस्त प्राणिमात्रांच्या कल्याणाकरता रामकथेचं काव्य लिहावं. परमपित्याचे बोल ऐकून महर्षी विचारात पडले आणि क्षणभर थांबून म्हणाले, मी काव्याची रचना केल्यानं या दुष्ट प्रवृत्ती नाश पावतील असं मला वाटत नाही. त्यापेक्षा तुम्ही अशा प्रवृत्ती जन्मालाच घालू नका. तुम्हीच सृष्टीचे निर्माते आहात. तुम्ही त्या समूळ नष्ट करू शकता. महर्षींचे काहीसे भाबडे बोल ऐकून मुनिवर आणि परमपिता दोघेही हसू लागले. भ्रमित अवस्थेत असलेल्या महर्षींच्या मस्तकावर हात धरून परमपिता म्हणाले, महर्षी, आम्ही तुम्हास दिव्य दृष्टी प्रदान केली आहे. ध्यानस्थ अवस्थेत या दिव्य दृष्टीद्वारे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा त्रिकालातील प्रत्येक घटनांचं अवलोकन करता येईल. तुम्ही पाहू शकाल, सृष्टीची रचना आम्ही करतो, तिचं पालनपोषण श्रीहरी करतात आणि विनाश देवाधिदेव महादेव करतात. आणि त्यात कुणीही हस्तक्षेप करत नाही. पण या सर्वांवर महामायेचा वचक आहे. तीच जीवांच्या मनातल्या भावभावनांचं नियंत्रण करते. तिच्या कामात कोणी हस्तक्षेप करावा. तेव्हा आपण जे आपल्याला असेल ते करावं आणि रामकथेची रचना करावी. यावत् स्थास्यन्ति गिरयः सरिश्चत्तमहितले तावद् रामायण कथा लोकेषु प्रचिरष्यति. जोवर या पृथ्वीवर पर्वत आणि नद्या आहेत, तोवर तुमची ही रामकथा लोकांमध्ये प्रचलित राहील. इतका वेळ शांतपणे हा संवाद ऐकणारे मुनिवर हसून म्हणाले, नारायण नारायण. महर्षी, लक्षात आलं का? कालचक्र काल, आज आणि उद्याही असंच अनंत काळापर्यंत चालत राहील. भल्या बुऱ्या, इष्ट अनिष्ट प्रवृत्ती घडवण्याचं काम महामाया करत राहील. त्यातून तावून सुलाखून निघण्यासाठी श्रीरामांची रामकथा 10 दिशांना पोहोचवावी अशी परमपित्याची इच्छा आहे. आणि म्हणून तिच्या काव्यरचनेचं कल्याणकारी कार्य आपण शीघ्र हाती घ्यावं. नारायण नारायण. मंडळी, भगवंताची काय लीला असते बघा. रामाच्या शोधात निघालेलो आपण. जे पाहिलं ते अवर्णनीय होतं, अद्भुत होतं. त्याची अनुभूती अद्वितीय होती. रामनाम मनात धारण करून त्याचाच शोध घेता घेता आपल्याला समजलं की महर्षी वाल्मिकी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या कालखंडात एक क्रूर डाकू रत्नाकर होते. नारद मुनींना इतर वाटसरूंप्रमाणे लुटण्याचा आणि प्रसंगी ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी डाकू रत्नाकरला हे पाप असून असं काम करू नको असं सांगितलं. रत्नाकरनी पाप असलं तरी ते कुटुंबियांसाठी करत असल्याचं सांगितलं. त्यावर मुनींनी कुटुंबीय या पापाचा भार उचलण्यास तयार आहेत का असं विचारण्यास सांगितलं असता त्यांनी रत्नाकराला नकार दिला. संतापात कुटुंबियांना मरा मरा असं म्हणू लागला. नारद मुनींनी त्यास पापातून मुक्ती मिळावी म्हणून राम राम असा जप करण्यास सांगितलं. पण तो मरा मरा म्हणायला लागला. आणि अखेर राम राम म्हणता म्हणता मुंग्यांनी त्याच्या भोवती तयार केलेल्या वारुळात, संस्कृतमध्ये ज्याला वल्मिक असं म्हणतात,
त्या वारुळात तो लोप पावला म्हणून वाल्मिकी झाला. स्वप्नात त्याच डाकू रूपात त्यांच्याकडून रतिक्रीडेत मग्न असलेल्या क्रौंच पक्ष्याचा वध केला असता जी शापवाणी उच्चारली त्यालाच रामकथा काव्याचा प्रथम श्लोक समजून काव्यरचना करण्यास परमपिता ब्रह्माने सांगितलं. या निमित्ताने आपल्याला नारद मुनी आणि परमपित्याचं दर्शन कोणतीही तपस्या न करता झालं. हे घडलं फक्त रामनामाचा ध्यास धरला म्हणून. आपल्याला मनुष्य जन्माचं रहस्यही समजलं. तसंच सृष्टीच्या संचालनाची अगाध रचनाही समजली. पाप पुण्य सुख दुःख प्रेम तिरस्कार आदी भावभावनांचं जाळं विणण्याचं काम महामाया करते हे सुद्धा समजलं. श्रीहरी विष्णूच्या त्रेतायुगातील राम अवतार आणि द्वापार युगातील कृष्ण अवताराचं रहस्य आणि प्रयोजनही समजलं. राम अवतारातील आदर्श पुरुषाची लक्षणं कोणती तेही समजलं. आणि रामकथेची रचना करताना रामचरित्राचं सिंहावलोकन करता यावं म्हणून परमपित्यानं महर्षींना दिव्य दृष्टीही दिली. मंडळी, रामाच्या ठायी असलेल्या विविध सुलक्षणांपैकी आपण किमान 2 लक्षणांचं जरी अनुकरण केलं तरी आपला मनुष्य जन्म सार्थकी लागू शकतो. मी रामाच्या सत्यवचन आणि क्षमाशीलता या 2 लक्षणांचं अनुकरण करण्याचं ठरवलंय. कदाचित तोच माझा राम असावा. मंडळी, तुमचा राम तुम्हाला सापडला असेल तर नक्की सांगा. पण थांबा, आपल्या शोधाची ही फक्त सुरुवात आहे. महर्षी रामकथेच्या काव्यरचनेची सुरुवात कशी करतात आणि रामकथेचं कोणतं रहस्य उलगडतात ते पाहू. आपल्याला जायचंय तमसा नदीच्या तीरावरील महर्षींच्या आश्रमात. महर्षी वाल्मिकी रामकथेची काव्यरचना सुरुवात करतील तेव्हापासून ती पूर्ण होईपर्यंत आपल्याला सतत तिकडे जावं लागेल. चला, मी निघालो. तुम्ही पण येताय ना? श्रोते हो, हा होता दुसरा भाग राजेश जगताप लिखित कौसल्येचा राम या कादंबरीचा. या कादंबरीचे काही भाग आपण ऐकणार आहात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. जगताप सरांचा मोबाईल नंबर आत्ता वरती दिलेला आहे. सरांना परस्पर डायरेक्ट फोन करू शकता किंवा त्यांना व्हॉट्सअपवर त्यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांनाही कळवा तुम्हाला ही कादंबरी कशी वाटते आणि ऐकत रहा हे भाग दीपक रेगे कथाकथन चॅनलवर रोज. भेटूयात उद्या पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.